श्री दत्त. मी पूजा वाळके गृहलक्ष्मीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते. तर आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे माझं संध्याकाळचं इव्हनिंग रुटीन, म्हणजे संध्याकाळी मी स्वयंपाकात काय बनवणार आहे ते. तर मी मटकीची छान अशी रस्सा भाजी बनवणार आहे, सांबर भात भाकरी असा आजचा आमचा मेनू आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि मटकीची भाजीची रेसिपी पण मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर मी कशी मटकीची भाजी करते ते शेअर करणार आहे. तुम्ही कशी करता तेही मला कमेंट करून सांगा. आणि प्रत्येकाची म्हणजे पद्धत वेगवेगळी असते. आपण एकमेकांकडनं शिकत असतो की प्रत्येकाकडनं काहीतरी शिकण्यासारखं असतं, तर त्यामुळे आपण एकमेकांकडनं काही ना काही शिकत असतं. चला तर मग आता मी सगळ्यात पहिल्यांदा कुकर लावून घेणार आहे वरण भाताचा, आणि मग आपली जी भाजीची तयारी करून ठेवली आहे मी ती भाजी करणार आहे, मटकीची भाजी. तर इथं डाळ स्वच्छ धुवून घेतली, मी तांदूळ आधीच धुवून घेतलेले आहेत. आणि आता हे तर वरण भाताचा कुकर लावून घेणार आहे. तर मोठे मोठे टमॅटो 2 असे 4 भाग करून घेतलेले आहेत. तर ते टमॅटो डायरेक्ट डाळीतच टाकणार आहे. छान टमॅटो शिजतील आणि आपलं सांबार छान होईल. स्वयंपाक करताना सगळ्यात आधीची तयारी करून घेते ती म्हणजे मी सगळे जे आपल्याला भाज्या वगैरे चिरून घ्यायच्यात त्या सगळ्या भाज्या वगैरे चिरून घेते. कांदा, टमॅटो, लसूण, सकाळ संध्याकाळचा लसूण मी एकदाच सोलून ठेवते. आणि मग आधी भात जरी नुसता लावायचा असेल तरी पण आधी भात लावते. तर कुकरमध्ये भात गरमच राहतो, त्यामुळे पहिले भात लावून घेते, मग भाजी आणि मग चपात्या किंवा भाकरी काय करायचं असेल ते करते. तर इथं आपलं आता कुकर लावते मी. मटकीची तयारी करते, मटकीच्या भाजीची. तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आलं, लसूण, कोथिंबीर, खोबरं 2 ते 3 चमचे किसून घेतलेलं हे सगळं बारीक वाटून घेणार आहे, पाणी न टाकता. तर हे असं मी वाटून घेतलंय. तर चला तर मग आता सुरुवात करते मी. साधी सिंपल मटकीची भाजी करणार आहे. कढई आपली छान गरम झाली, तर यात 2 ते 3 पळ्या तेल टाकून घेणार आहे मी. यात आधी मोहरी टाकणार आहे, आणि थोडेसे जिरेही टाकणार आहे. तर तुम्ही कशी मटकीची भाजी करता तेही कमेंट करून मला सांगा. तर मी अशी मटकीची भाजी करते. टोमॅटो छान बारीक कट करून घेते, कोथिंबीर, खोबरं, अद्रक, लसूण आणि या सगळ्याचं वाटण करून घेते. कढीपत्ता असेल तर कढीपत्ता ह्याच्या वाटणात टाकते. जिरे मोहरी छान तळतळली तर थोडासा कांदा टाकणार. मी 1 कांदा छोटा चिरून घेतला होता, तर तो टाकणार. यात आता हे मी जे वाटण करून घेतले ते वाटण टाकणार आहे. एकदम बारीक कट करून घेतलं. 1 कांदा, 1 टोमॅटो. तर आता कांदा छान परतून झालाय, वाटण टाकून झाले. आता टोमॅटो टाकणार आहे. टोमॅटो आपलं छान शिजू द्यायचं तेलातच. आणि प्रत्येक भाजी आपण वेगळ्या पद्धतीने केली तर त्याची टेस्ट पण वेगळीच लागते. वांग्याची भाजी वेगळीच करते, शेवग्याची शेंग वेगळी करते आणि मटकी वेगळी करते. म्हणजे थोडं चेंजेस वाटणार, थोडे चेंज
असतात माझ्या भाज्यांमध्ये, त्यामुळे भाज्या खूप छान टेस्टी होतात. तुम्ही नक्की ट्राय करा. त्यात आता 1 चमचा हळद टाकते आणि आपला घरचा काळा मसाला. बाकी कोणते मसाले नाही टाकत, रोजच्या भाजीला मसाले नाही वापरत, फक्त काळा तिखट वापरते. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता, पण मटकी ही झणझणीत खूप छान लागते. इकडे आपला कुकर झालाय, तर आता मी सांबर, भात, मटकी आणि भाकरी अशी असं म्हणजे आजचा मेनू आहे आमचा, साधा सिंपल. आपला मसाला छान परतून झालाय, तर आता यात ही मटकी टाकणार आहे मी. छान अशी निवडून स्वच्छ धुवून त्यात पाणी टाकून ठेवलंय, तर ही मटकी त्यात टाकणार आहे. तुम्ही यात एखादा बटाटाही टाकू शकता. मी सकाळी वांग बटाट्याची भाजी केली, तर मग मी यात थोडासा वाटाणा टाकेल, बटाटा नाही टाकणार. थंडीचे दिवस आहेत, तर थंडीच्या दिवसात पाणी खूप थंड असतं आणि ते एकदम थंड पाणी जर भाजीत ओतलं तर भाजीची सगळी चव जाते. त्यामुळं मग थोडंसं गरम पाणी करून घेते आणि मग ते गरम पाणी म्हणजे कोमट करून घेते पाणी, आणि ते पाणी भाजीत ओतणार. पाणी कोमट झाले तर ते पाणी आता मी भाजीत ओतून घेते. मस्त अशी तरी आली भाजीला आपल्या, तर यात मी मीठ टाकते, थोडंसं चवीपुरतं मीठ टाकणार आहे. आणि थोडीशी उकळी आली की 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे. एकदम बारीक शेंगदाण्याचं कूट असतं ते कूट टाकणार आहे. चला, आणि वरतून मग परत कोथिंबीर टाकणार आहे थोडी. इकडे आपण सांबर करून घेतोय, तर सांबरची पण रेसिपी तुमच्यासोबत एकदा मी नक्की शेअर करेन. मस्त डाळ शिजली आपली. डाळ छान शिजली आपली, तर ते डाळ काढून घेते मी आणि परत कुकरचं झाकण लावून ठेवणार आहे, जेणेकरून भात आपला गरम राहील. सांबार आपलं फोडणी देऊन झाले, तर यात आता मटकीला पण छान उकळी आली आहे, तर आता शेंगदाण्याचं कूट टाकते.
आणि थोडीशी कोथिंबीर. इकडे आपली भाजी होती आणि इकडे आपल्या चालल्यात भाकरी. चला तर मग पटकन कमेंट करून सांगा की तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला. असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर राहीन. तोपर्यंत बाय बाय.